नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 28 जानेवारीचा दिवस अतिशय विचित्र उगवला महाराष्ट्रासाठी. एक दुर्दैवी दिवस ठरलेला आहे. आपले उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्या कारणांनी संपूर्ण महाराष्ट्र आज शोकाकुल आहे. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली वाहते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फोन डेर लेयन तसंच त्यांच्या संसदेचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा हे दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी एक करार केला भारताशी. त्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हटलं गेलं. त्याच्या जोडीने एक डिफेन्स अग्रीमेंट सुद्धा सही करण्यात आलं आणि हे जे अग्रीमेंट झालं फ्री ट्रेड अग्रीमेंट त्याला उर्सुला फोन लेयन यांनी मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स असा एक नवा शब्द दिला. आणि हा वाक्प्रचार त्यांनी का वापरला असेल याचा मी विचार करत होतो. मदर ऑफ ऑल बॉम्ब्स तुम्ही ऐकलेला आहे, जो डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये जेव्हा पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दहशतवादी केंद्रांवरती टाकला आणि त्यांचा नायनाट केला, त्यावेळी आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद झालेला होता. कारण ती सगळी प्रशिक्षण केंद्र होती जिथे दहशतवादी तयार केले जात होते आणि हे दहशतवादी भारतामध्ये पाठवले जायचे. त्या मदर ऑफ ऑल बॉम्ब्स म्हणजे काय, तर त्यांनी असा एक प्रचंड शक्तीचा बॉम्ब वापरला की त्याच्यामधून कोणाची सुटका होऊ शकत नाही. मग मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स हे पहिल्यांदा ऐकलेला शब्द आहे मी. उर्सुला फोन डेर लेयन यांना हा शब्द का वापरावासा वाटला, या उत्सुकतेपोटी मी जेव्हा विचार करायला लागले तेव्हा अनेक पदर लक्षात येत आहेत. आजच्या घडीला तुम्ही बघाल तर युरोप नावाचा जो काही कॉन्टिनेंट किंवा एक खंड आपण म्हणतो, त्या खंडामध्ये जसं भारत आणि युनायटेड किंगडम ह्यांचं फ्री ट्रेड अग्रीमेंट गेल्या वर्षी जुलैच्या दरम्यान झालं. कियर स्टारमर इथे आलेले होते आणि मोठा गाजावाजा आपण केलेला होता. या व्यतिरिक्त आणखी लिस्टेनस्टाईन, स्वित्झर्लंड आणि 2 देश यांच्या सोबत एक स्वतंत्र अग्रीमेंट भारताचं आहे. ते सुद्धा फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या स्वरूपामध्ये केलं गेलेलं आहे. यानंतरचे सगळे जे युरोपामधले देश होते त्यांच्या सोबत आता युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फोन डेर लेयन यांनी येऊन हे अग्रीमेंट केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रथेनुसार जेव्हा युरोपियन संसदेमध्ये त्यांचे प्रमुख सुद्धा इथे कॉस्टा आलेले होते आणि तिथे ते मान्य झालं की नंतर ते सर्व देशांकडे पाठवलं जातं आणि त्यानुसार प्रत्येक देश जो आहे तो आपापल्या संसदेमध्ये ते पारित करून आपल्याकडे लागू करत असतो. तर अशा तऱ्हेने हा मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स आहे. ह्या अग्रीमेंटच्या जोरावरती युरोपियन युनियन मधला प्रत्येक देश जो आहे तो आपापल्या देशामध्ये त्याला लागू करेल अशी एक कल्पना आहे. तेव्हा हा मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स असं अगदी साधं तुम्ही सरळ अर्थ त्याच्यातून काढू शकता. परंतु ते तेवढंच आहे का, हा प्रश्न आहे. आणि मी काल एक जो व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये केवळ हे जे अग्रीमेंट आहे हे इथे थांबणार नाहीये. मोदींनी ज्या वेळेला डिफेन्स डील करायचा विचार केला युरोपाशी, त्याचे काही पदर आहेत आणि ते पदर आपण समजून घ्यायला पाहिजे. डिफेन्स डील एखाद्याशी आपण करतो तेव्हा मी कालही म्हटलं, विश्वासार्हता हा सर्वात मोठा एक पॉइंट असतो आणि तो प्रत्यक्षात दृष्टीपथात आल्याशिवाय 2 देश अशा प्रकारचं संरक्षणाचं करार करत नसतात. तेव्हा युरोपियन युनियन आणि भारत यांना कुठेतरी एक कॉमन ग्राउंड, एक समान काहीतरी व्यासपीठ मिळालेलं आहे, जेणेकरून त्यांना या मुद्द्यावरती एकत्र यावंसं वाटलं. त्याचा अर्थ असा की कुठे ना कुठेतरी एक सामायिक भूमिका ही जगामध्ये जे एकंदरीत नाट्य चाललेलं आहे, घडामोडी चाललेल्या आहेत, त्या निमित्ताने या दोन्ही कॉन्टिनेंट्सनी, इंडियन सबकॉन्टिनेंट आणि युरोपियन कॉन्टिनेंट यांनी घेतलेली दिसते. तेव्हा एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे डील झाल्यानंतर जर जास्तीत जास्त चडफडाट कोणाचा झाला असेल तर तो अर्थातच अमेरिकेचा झालेला आहे. आणि स्कॉट बेसेंट त्याच्यावरती काय म्हणाले ह्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ केलेला होता
की खरं तर युरोप ते निर्बंध लावल्यामुळे आणि टेरिफ लावल्यामुळे नुकसान आमचं झालं, युरोपाचं नाही झालं. आम्ही ते नुकसान भोगलं आणि आता आज युरोप ह्यांच्याशी जाऊन फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय याचा अभिशाप जरूर आहे अमेरिकेला. त्याच्यामुळे अंडर प्रेशर येऊन किंवा दडपणाखाली अमेरिका भारताशी फ्री ट्रेड अग्रीमेंट करेल का? मला असं वाटत नाही. कारण हे जे फ्री ट्रेड अग्रीमेंट अडलेलं आहे अमेरिकेचं ते जे काही गौप्यस्फोट केले गेले त्यानुसार हे इगो प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे माझं समाधान करा, तर मी फ्री ट्रेड अग्रीमेंट करीन. ही जी भूमिका आहे, ती भूमिका केवळ ट्रम्पची नाही, तर त्यांचे जे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स आहेत, त्यांची सुद्धा असल्याचं गौप्यस्फोट झालेला आहे. तेव्हा भारताशी असलेलं जे फ्री ट्रेड अग्रीमेंट आता ट्रम्प मोठे म्हणतायत, की नाही, नाही, यू विल गेट अ ब्युटिफुल अग्रीमेंट. तर ते ब्युटिफुल अग्रीमेंट नेमकं काय असणार आहे, हे आता आपल्याला लवकरच कळेल. युरोपच्या अग्रीमेंटमध्ये ॲग्रीकल्चरला कुठेही हात लावलेला नाही. तेव्हा भारताचं जे काही मुद्दे होते अमेरिकेशी करार करताना, की ह्या क्षेत्राला आमच्या हातला मुद्दा आहे. पण एक लक्षात घ्या, एकदा भारताशी फ्री ट्रेड अग्रीमेंट झाल्यानंतर युरोपचा संपूर्ण जगामधलं स्थान हे थोडंफार उंचावलेलं आहे. आणि हे उंचावलेलं स्थान युरोप आता चीनशी कसा व्यवहार करतो ह्याच्यातून स्पष्ट होईल. एक बघा तुम्ही, की एक त्याच्यात सातत्य दिसतं. म्हणजे युरोपियन सगळा कॉन्टिनेंट अधिक कॅनडा अशा हालचाली सुरू आहेत आपल्याला दिसतं आणि केवळ तेवढंच नाही तर त्यांच्या सोबत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सुद्धा आहे. म्हणजेच ज्याला कॉमनवेल्थ म्हणतो ना आपण, जे ब्रिटिश राणीचं अधिराज्य मनापासून मान्य करतात. पॉलिटिकली नसेल, परंतु मनामधून आपण कॉमनवेल्थ आहोत, ही जी एक भावना त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये कॅनडा येतो, ऑस्ट्रेलिया येतो, न्यूझीलंड येतो, खुद्द युके येतो. त्याच्यामध्ये 5 करून अमेरिकेलाही घुसवलं गेलेलं होतं, परंतु अमेरिका त्याच्यामध्ये फिट बसत नाही म्हटल्यानंतर ह्या सर्व देशांनी एक मी म्हणेन की एक प्रकारची चाल खेळून भारताला आज आपल्या बाजूनी खेचायचा प्रयत्न केलेला आहे. कारण भारत ज्या बाजूला असेल त्या बाजूला जगाचा समतोल हा झुकणार आहे, ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून युरोपियन युनियननी भारताला खिशात टाकलेलं नाहीये, परंतु भारताला सोबत घेतलेलं आहे आणि त्यांची बाजू जी आहे ती आज वरचढ झालेली आपल्याला दिसते. आता ही जी वरचढ बाजू आहे ती वापरून आपल्याला रशियावर मात करता येईल असा त्यांचा होरा आहे आणि दुसऱ्या बाजूला चीनवरती आपल्याला मात करता येईल असाही होरा आहे. म्हणजे आता कल्पना करा तुम्ही, की त्यांना कॅनडाचे कियर स्टार्मर चीनमध्ये जाऊन आले. आता कियर स्टार्मर जाणार आहेत. अशी रांग लागेल तिथे जाताना. ह्या उर्सुला फोन डेर लेयर तर अनेक वेळा चीनमध्ये गेलेले आहेत. त्यांचा काही वेळा तिकडे अपमान सुद्धा झालेला होता. आधीच्या काळामध्ये, सध्याच्या काळात म्हणजे भारताशी डील केल्यानंतरचं नाही सांगत मी. तर अशा तऱ्हेने भारताला भारत आमच्या सोबत आहे म्हटल्यानंतर चीननी फार दादागिरी करू नये. आमचे जे रोजमर्रा के म्हणतो ना आपण, म्हणजे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या अनेक वस्तू आहेत त्याच्यासाठी आम्ही आता चीनवर अवलंबून नाही. हा संदेश युरोपियन युनियन जो आहे तो चीनला देते आहे. कारण त्यांच्यासाठी आज एक पर्यायी असा मॅन्युफॅक्चरिंग बेस कारखानदारीसाठी आवश्यक असलेला एक व्यासपीठ तयार झालेलं आहे भारताच्या दृष्टिकोनातून. आता त्यांना जेव्हा चीनशी टक्कर द्यायला लागेल, तेव्हा चीन देखील चीनचा जो व्यापार होता तो जसा अमेरिकेशी होता तसाच युरोपाशी सुद्धा होता. युरोपमध्ये सुद्धा चीनच्या स्वस्त वस्तू जात होत्या. पण त्याच्यामध्ये आता स्पर्धा होणार आहे. चीन आणि भारत यांची स्पर्धा ही युरोपियन युनियननी ती जी करामत करून दाखवली, जी ट्रम्पना जमली नाही करायला असं आपण म्हणू शकतो. मग आता हे जे आपला हात जो आहे की मी असं म्हणेन की त्यांनी स्वतःचा हात हा 90-95% गोष्टींसाठी हात सोडवून घेतलेला आहे. आता त्यावरती चीनचं दडपण त्यांना सोसायची गरज राहिलेली नाहीये. तेव्हा चीनशी जर का आज त्यांना डील करायचं झालं, तर ते अर्थातच क्रिटिकल मिनरल्स आणि अशाच प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, इन्क्लुडिंग
तुमचं सेमीकंडक्टर्स ह्याच्यासाठी मात्र अ, युरोप हा चीनवरती बऱ्यापैकी अवलंबून आहे आणि त्याचं डील जे त्यांना करायचं आहे ते डील आता त्याच्यात त्यांच्या घडीला त्यांचं वजन वाढलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून हे मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स का? ज्या वेळेला युरोपियन युनियन अशाच प्रकारचा करार जर त्यांनी चीनशी करायचा प्रयत्न केला तर भारताच्या कराराने त्यांना प्राप्त झालेलं जे वजन आहे त्याचा उपयोग आज युरोपियन युनियन चीन बरोबरच्या वाटाघाटीत करू शकतो आणि म्हणून हा मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स आहे. तीच बाब रशियाच्या बाबतीमध्ये आहे. एक प्रकारे युरोपियन युनियनने दाखवून दिलेलं आहे, की आजपर्यंत आम्ही जे भारताला म्हणत होतो, की तुम्ही रशियाला स्फुरण देताय, चिथावणी देताय, उत्तेजन देताय, प्रेरणा देताय आणि युक्रेनचं युद्ध आटोक्यात येत नाही. ह्या भूमिकेपासून 180 डिग्रीची वळण घेतलेलं आपल्याला युरोपियन युनियनने दिसतं. म्हणजे आज त्यांचं तोंड पूर्वेला होतं, तर आता पश्चिमेला झालेलं आहे. इतका मोठा भूमिकेमधला फरक घडवून आणल्यानंतर युरोपियन युनियनला अर्थातच सार्थपणे असं वाटतं आहे, की भारत सोबत असेल, तर पुतीनशी शांतता प्रस्ताव निगोशिएट करणं आपल्याला सोपं जाणार आहे. त्यांचा होरा काही आपल्याला पूर्णपणे चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. पण पुतीन सुद्धा अव्यवहारी निश्चित नाहीयेत. त्यांनी ताबडतोबीने म्हणजे हे डील झाल्यानंतर त्यांनी ताबडतोबीने एक प्रस्ताव दिला, की नॉर्ड स्ट्रीम 2 मधला एक पाईप डॅमेज झालेला नाहीये. त्याला काहीही नुकसान नाहीये. तुम्ही आज म्हणा, की तुम्ही आमच्याकडून वायू घ्यायला तयार आहात. मी आत्ता सुरू करतो. मला काहीही त्याच्यामध्ये अ, कठीण दिसत नाहीये. तेव्हा निर्णय पुतीननी परत एकदा चेंडू परतवलेला आहे तो युरोपकडे, खास करून जर्मनीकडे, कारण जर्मनीशी तो जोडला गेलेला आहे. तेव्हा हे जे सगळं चाललेलं आहे आणि त्या ब्लॅक सी मधून उर्वरित युरोपला सुद्धा गॅसचा पुरवठा होत असतो. जो कमी झालेला आहे आणि अमेरिकेने जे एक बंधन टाकलं युरोपावरती, की आमच्याकडून एनर्जी घ्या. त्या एनर्जीसाठी वेगळं बाजारपेठ युरोप आज शोधायला मोकळा झालेला आहे. आणि ही जी बाजारपेठ त्यांना शोधायची आहे, ती ते भारताकडून तर घेतीलच आता. परंतु ते आता मध्य पूर्वेमधले जे देश आहेत, एका प्रेक्षकांनी मला कळवलेलं आहे, की ताई तुम्ही आता मध्य पूर्व म्हणू नका, त्याला पश्चिम आशिया म्हणा. तर आपण पश्चिम आशिया म्हणू. पश्चिम आशियामधले जे ऑइल प्रोड्युसिंग देश आहेत, त्या देशांसोबत जर का करार करायचा झाला, तर युरोपला आता त्याच्यात सुद्धा त्यांचा हात वर राहू शकतो. तेव्हा एक प्रकारे युरोपनी स्वतःचं स्थान उंचावलेलं आहे. भारताचं काय झालेलं आहे? भारतासाठी सुद्धा हे डील चांगलं आहे. तुम्हाला ज्या वस्तू निर्यात करायच्या आहेत, त्याच्यासाठी तिकडे बाजारपेठ मोकळी झालेली आहे. जवळ-जवळ 8,500 काहीतरी आयटम आहेत म्हणतात. त्याच्यामधले 99% आयटेम्स हे कुठचाही आयात कराशिवाय युरोपमध्ये तुम्ही पाठवू शकता. ही सर्वात मोठी तुमची जमेची बाजू तयार झालेली आहे. इथून पुढचे आणि तुम्ही काय ऍड कराल त्याच्यावरती तुमचं कौशल्य अवलंबून आहे अर्थातच. आणि हा व्यापार जो आहे तो अधिकाधिक 2030 पर्यंत दुप्पट करण्याचं जे ध्येय ठेवलं गेलेलं आहे, त्यातून दिसतं की हा करार 1 आणि 2 वर्षांचा नाही, तर तो दीर्घकाळ चालवायचा आहे. ही दृष्टी दोन्ही देशांच्या नेत्यांकडे स्पष्ट असलेली आपल्याला दिसते. तेव्हा एक प्रकारे अमेरिकेची बाजारपेठ आमच्या हातून जर का ट्रम्प घेणार असतील, तर आम्हाला दुसरी बाजारपेठ आज मोकळी झालेली आहे. हा संदेश भारत देतोय. म्हणजेच भारताचा पण जो हात आहे तो मजबूत झालेला आहे. आज अमेरिका जर का तुम्हाला तुमचा हात पिरगळायला जाईल, तर तो अजूनपर्यंत सुद्धा पिरगळला नव्हता. आता तर तो अधिक स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा ते डील करणं अधिक सोपं गेलेलं आहे. एक प्रकारे तुम्ही बघाल तर आजपर्यंत आपण फक्त जे पर्याय शोधत होतो, ते काय पर्याय होते? एक तर तुम्ही अमेरिकेसोबत जा, नाहीतर तुम्ही चीनसोबत जा. ह्याच्यापेक्षा तिसरा पर्याय कोण बोलत नव्हतं. मोदी सरकारने आज तिसरा पर्याय शोधून काढलेला आहे आणि तो आहे युरोपियन युनियनचा. हे तेव्हा शक्य झालं जेव्हा युरोपियन युनियननी स्वतःला अमेरिकेपासून आपण दूर असल्याचं मनानी मान्य केलं. त्यांनी जर मनानी मान्य केलेलं नसतं, तर हे अग्रीमेंट अशा पद्धतीने कदाचित होऊ शकलं नसतं.
तेव्हा जगामध्ये जे 2 ध्रुव तयार झालेले होते, त्याच्यामध्ये आता एक तिसरा ध्रुव निर्माण झालेला दिसतो. या सगळ्यामध्ये रशिया कसा फिट होणार? माझ्या अंदाजाने पुतीन यांना कुठल्याही युद्धामध्ये रस नाहीये. त्यांना ना चीन प्रणित युद्धात रस आहे, ना अमेरिका प्रणित युद्धात रस आहे. त्यांची पहिली प्रायोरिटी काय आहे? तर युद्धामध्ये जे नुकसान झालेलं आहे रशियाचं, ते लवकरात लवकर भरून कसं काढता येईल, ह्याच्यावर पुतीन यांचा कटाक्ष असणार आहे. तेव्हा ते सुद्धा आजच्या घडीला मोर ऑर लेस सतत व्यापाराकडे लक्ष देतील, लावून ठेवतात. असो, परंतु एका मागून एक तुम्ही बघा, तर अमेरिकेला माघार घ्यायला लावणारी ही सिच्युएशन आहे. आणि म्हणून मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स हा जो शब्द आहे तो अतिशय रंजक शब्द आहे असं मला वाटतं. इथून पुढे जर का युरोप आणि रशिया यांच्यात सुद्धा डिफेन्स डील झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही, कारण अखेर रशिया आणि युरोपामध्येच शांतता करार होण्याची गरज आहे आणि डिफेन्स डील होण्याची गरज आहे. तरच त्या दोघांना एकमेकांवरती विश्वास टाकता येईल. या दोघांनी एकत्र येऊन जर का अमेरिकेचा मुकाबला करायचं म्हटलं, तर ते ग्रीनलँड प्रकरण जे आहे ना, ते आता विस्मृतीत कदाचित एक आहे. तिथे एक डील होऊ शकतं त्यांचं छोटंसं. ते डील काय होईल ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे अमेरिकेला जे पाहिजे 4 मुद्दे तेवढे द्यायला जर का ग्रीनलँड तयार झाला, तर तो वाद सुद्धा संपुष्टात येईल. आता ते ग्रीनलँड मागे पडलेला आहे आणि ट्रम्प यांनी शंख फुंकलेला आहे, तो क्युबासाठी फुंकलेला आहे. तेव्हा एका मागून एक असे अडथळे ते तयार करत जातील, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती हळू-हळू ढसळत जाणार आहे. डॉलरची व्हॅल्यू कमी होण्याचा विचार करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, फ्रान्स आणि जर्मनी हे 2 देश असे आहेत, की ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीची भारताला गरज आहे. आणि मग ते जे तुमचं एक पाऊल, वामनाचं पाऊल आहे, छोटंसं एक पाऊल जर आज पुढे पडलं तरी चालतं. नेदरलँड्समध्ये काल आपल्या अश्विनी वैष्णव गेलेले होते, कारण ASML ही जी कंपनी आहे, तिच्या फॅक्टरी पर्यंत ते जाऊन आले. लिथोग्राफिक मशीन्स ही सगळ्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये वापरली जातात. त्यांची ती भारतातल्या ढोलेरामध्ये पण वापरली जाणार आहेत. म्हणून मी त्यांची फॅक्टरी बघायला इथे आलो, असं वैष्णव यांनी सांगितलं. ब्रिटनकडे काही टेक्नॉलॉजीज आहेत. तेव्हा भारताला आज टेक्नॉलॉजी शेअरिंगची गरज आहे आणि त्याच्यावरती काम करायची गरज आहे. आमच्याकडे प्रशिक्षित लोक आहेत, परंतु त्यांना हँड्स ऑन म्हणतात एक्सपिरियन्स. तसा एक्सपिरियन्स हे देश देऊ शकतात. ही गोष्ट सुद्धा आपल्याला विसरते. आणि हे सगळे देश असे की ज्यांच्याकडे लोकसंख्या ही झपाट्याने रोडावत चाललेली आहे आणि हा जो स्किल सेट असलेला जो कामगार वर्ग आहे, तो देखील त्यांच्याकडे विशेष उपलब्ध नाहीये. तेव्हा ही पूरक परिस्थिती आहे एकमेकांना. आणि म्हणून एका मागून एक करार याच्यानंतर होऊ शकतील. मला वाटतं मनुष्यबळाचा करार सुद्धा वेगळा अजून केला गेलेला नाहीये, पण तो आता होऊ शकेल, कारण मदर ऑफ अग्रीमेंट्स आपण सही केलेला आहे. मला वाटतं मी कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आणि तो तुम्हाला कळला असेल अशी आशा करते. नसेल कळला तर मला ईमेल पाठवा, कुठल्या मुद्द्यासाठी मी अधिक बोलायला पाहिजे त्यावर मी जरूर बोलेन. एक लक्षात घ्या, ते WTO, FTA वगैरे जे सगळं प्रकरण आहे ना, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, फ्री ट्रेड, FTA, ह्या सगळ्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी काडी लावल्यामुळे वेगवेगळ्या देशांना आपले आपले स्वतंत्र करार करण्याची पाळी आलेली आहे. ते सगळं त्यांनी त्यांनी सांगितलं, ग्लोबल ऑर्डर मला मान्य नाही. आजपर्यंत तुम्ही जी काही जागतिक व्यवस्था निर्माण केली त्याच्यामध्ये मी सहभागी होणार नाहीये. हे झाल्यानंतर उर्वरित देशांना सुद्धा आपापला मार्ग चोखाळावा लागलेला आहे आणि म्हणून हे सगळं होतंय. म्हणून हे सगळं होतंय. आणि त्याच्यामध्येच जेव्हा फ्री ट्रेड अग्रीमेंट करतात, त्याच्यासोबतच भारताने जर का आपल्या पेमेंट सिस्टीम युरोपामध्ये लागू केल्या, तर चित्र किती झपाट्याने बदलेल याचा विचार करा. कारण अ, खूप मोठा, म्हणजे आत्ताच सांगितलं जातंय, जवळ-जवळ 33% ट्रान्झॅक्शन्स ही युरोपियन देश आणि भारत या दरम्यान होणार आहेत. 25% बाय व्हॅल्यू, 33% बाय नंबर असं सांगितलं होतं. तेव्हा एवढे सगळे जर का डॉलरमधून बाजूला झाले आणि आपण युरोमध्ये ही ट्रान्झॅक्शन केली, त्यांना युरोमध्ये मिळतील, आपल्याला रुपीमध्ये मिळतील.
तरी देखील एक मोठं पाऊल पडणार आहे. याबाबत माझ्या म्हणजे ते जे अंतिम जे साध्य करायचं आहे त्याच्या दिशेने आपला प्रवास चालू आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या.